नमस्कार, आमच्या स्वप्नील जाधव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आज जागतिक मातृ दिन आहे. नमस्कार. आज जागतिक मातृ दिन आहे. त्या निमित्ताने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक व आपल्या सर्वांना जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी सावली स्वप्नील जाधव, मुक्काम पोस्ट सटाणा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी आज आपल्या समोर माझी आई या विषयावर बोलणार आहे. माझ्या आईचे नाव सौ हर्षदा स्वप्नील जाधव. माझी आई मला खूप आवडते. माझ्या आईबद्दल बोलायचे म्हणजे, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य मी जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. माझी आई म्हणजे मायेचा सागर आहे आणि तिच्यापासून मिळालेले संस्कार माझ्या जीवनाला उत्तम आकार देत आहे. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे काय असते? आई ही दुधावरची साय असते, वासराची गाय असते आणि आपल्या सर्वांची ती माय असते. कोणीतरी म्हटले आहे, आई माझी गुरु, आई कल्पतरू. आई ही आपली सर्वात पहिली गुरु असते, कारण आईच आपणास प्रथम चालायला व बोलायला शिकविते. म्हणून शास्त्रात आईला गुरुचे स्थान देण्यात आले आहे. आई कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरू कोणाला म्हणतात? कल्पतरू म्हणजे नारळाचे झाड. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो, एकही भाग वाया जात नाही. तशीच ही आई. आयुष्यात कधी कोणाची मुलगी असते, तर कधी कोणाची बहीण, कधी कोणाची सून असते, तर कधी कोणाची पत्नी. अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळ न थकता ती प्रसन्न दिसते. म्हणून मी तिला कल्पतरू समजते, कारण आपल्या पूर्ण आयुष्यात अनेक नात्यांना न्याय देत ती आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडते. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. शेवटी जाता जाता एवढंच सांगते, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनातील संत वाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. आज मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या या मातृदिनानिमित्त मी आपणास एक विनंती करते की आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्या व त्यांच्याशी सन्मानाने वागा. धन्यवाद. क्या बात है सावली, मस्त, खूप छान बाळ. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.